तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। आज आपण लोणावळामध्ये असलेल्या प्रसिद्ध आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण टायगर पॉइंटला भेट देणार आहोत। टायगर पॉइंट हे मुंबईपासून 100 किलोमीटर तर पुणेपासून 75 किलोमीटर अंतरावर आहे। जर आपल्याला टायगर पॉइंटला यायचे असेल तर आपण प्रायव्हेट व्हेकलने आपल्याला यायला लागते। येथे कोणतेही पब्लिक ट्रान्सपोर्ट जात नाही। टायगर पॉइंट हा एक व्ह्यू पॉइंट आहे जेथे अनेक पर्यटके सुंदर नजारा बघण्यासाठी जातात। लोणावळामध्ये आला तर कुमार रिसॉर्टच्या येथे राईट साइडने टायगर पॉइंटला जाण्यासाठी रस्ता आहे। टायगर पॉइंटला जाताना आपल्याला सुनील वॅक्स म्युझियम, बुशी डॅम सारखे सुंदर ठिकाणे रस्त्यात दिसतात। जर आपल्याला वेळ असेल तर नक्की या दोन ठिकाणाला भेट द्या। बुशी डॅम हा पावसाळ्यामध्ये एक पर्यटकांचे प्रमुख आकर्षित स्थान असते। टायगर पॉइंटला पाहण्यासाठी बुशी डॅमच्या रस्त्याने टायगर पॉइंटला आपण जातो। टायगर पॉइंटला आपल्याला नाश्ता करण्याचे अनेक दुकाने दिसतात। येथे आपल्याला बसण्यासाठी टेंट देखील बांधलेले आहेत। आम्ही संडेला आल्यामुळे येथे भरपूर गर्दी होती। टायगर पॉइंटच्या येथे येऊन एक सुंदर व्ह्यू पाहण्यास मिळतो। टायगर पॉइंट वरून आपल्याला मृगगड, लोहगड, विसापूर असे किल्ले दिसतात। टायगर पॉइंट वरून निघाल्यावर आम्ही लायन पॉइंटला आलो। टायगर पॉइंटच्या बाजूला आपल्याला लायन पॉइंट दिसते। येथे पार्किंगची सोय आहे। येथे आपल्याला अनेक नाश्त्याची हॉटेले दिसतात। टायगर पॉइंट आणि लायन पॉइंट जवळ-जवळ असल्यामुळे येथे दिसणारा नजारा अगदी सेम दिसतो। येथे आपण निसर्गाचा सुंदर नजारा एन्जॉय करू शकता। थोडा टाइम स्पेंड करून आपण डोंगरावर असलेल्या टायगर पॉइंट आणि लायन पॉइंटचा निसर्गरम्य वातावरणात बसू शकता। टायगर पॉइंट आणि लायन पॉइंट एक्सप्लोर करून झाल्यानंतरला आम्ही शिवलिंग पॉइंटच्या दिशेने निघालो।
आता आम्ही शिवलिंग पॉइंटला भेट देण्यासाठी आलो. टायगर पॉइंट वरून 1 किलोमीटर अंतरावर शिवलिंग पॉइंट आहे. शिवलिंग पॉइंट हे माझे आवडते ठिकाण आहे. शिवलिंग पॉइंटला पर्यटकांची गर्दी नसते. येथे टायगर पॉइंट आणि लायन पॉइंट सारखी गर्दी नसल्यामुळे येथे शांतता आणि एक निसर्गरम्य वातावरण आपल्याला दिसते. टायगर पॉइंट लायन पॉइंट पेक्षा शांत आणि पर्यटकांची गर्दी नसलेले शिवलिंग पॉइंट खरंच खूप सुंदर आहे. येथे आपण खरंच निसर्गाचा सुंदर नजारा आपल्याला दिसतो. शांतता आणि सुकून असलेले वातावरण शिवलिंग पॉइंटला आहे. शिवलिंग पॉइंट हे नाव समोरचा असलेल्या डोंगरामुळे पडले. समोरचा असलेला डोंगर शंकराच्या पिंडीसारखा दिसतो, म्हणून यांचे नाव शिवलिंग पॉइंट असे पडले. येथे खरंच खूप सुंदर नजारे आपल्याला दिसतात. येथे गर्दी नसल्यामुळे इथे आपण कुठेही बसू शकता आणि खरंच निसर्गाचे वातावरण आपण येथे एन्जॉय करू शकता. आम्ही येथे निसर्गाचा नजारा एन्जॉय करून नाश्ता केला. थोडा वेळ येथे टाइम स्पेंड करून फोटो आणि व्हिडिओ काढून परतीचा प्रवास केला. आपण देखील शिवलिंग पॉइंटला नक्की भेट द्या. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिवराय.